बुद्धत्व प्राप्त करण्याचा संकल्प ज्यांनी केलाय ते भावी बुद्ध होतील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या त्रिपिटकाच्या गृहांमध्ये संगमरवरी पाट्यांवरती हा सगळा त्रिपिटक 84,000 धम्मस्कंद लिहिलेले आहेत. जेव्हा जेव्हा बुद्ध वाणीवर संदेह उत्पन्न झाला, विचिकित्सा उत्पन्न झाली, भगवंतांच्या मूळ वाणीची सुरक्षा करण्यासाठी पूजनीय भिक्खू संघांनी वारंवार संघायनं बोलवून भगवान बुद्धांची मूळ शिक्षा, मूळ शिकवण ती संग्रहित, ती सुरक्षित केली. जगात एका आईची 2 लेकरं असली, एका काळजाची देठ, तरी 2 व्यक्ती एक नाही आहेत, वेगवेगळ्या स्वभावाची आहेत. आणि तुटलेली माणसं जोडण्याचं एकच औषध आहे, तो म्हणजे बुद्धाचा धम्म. त्यामुळे हे आपण रोज म्हणतो ना, देव वसतु कालेन सस्य संपत्ती हेतुच फितो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. राजा जर धार्मिक झाला तरच लोकांचं कल्याण होऊ शकतं. हे आजचे राज्यकर्ते अधर्मवादी आहेत. यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? सिद्धार्थ गौतमाला त्याला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी, सम्यक संबोधी प्राप्त करण्यासाठी 4 असंख्येय 1,00,000 कल्प एवढ्या जन्मातनं, एवढ्या जीवनातनं वाटचाल करावी लागली. धम्म म्हणजे प्रकृतीचा नियम, निसर्गाच्या नियमाला धम्म असं म्हणतात. वदामि तं वदेत् भन्ते नमोदस भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. अपमादेन सम्पादित आं भन्ते साधु 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 साधु. अरहं बुद्धं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदा
भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्य ये च बुद्धयतिता च ये च बुद्धायनागता पच्युपन्ना च ये बुद्धा अहं वदामि सर्वदा। महाकारुणिक तथागत भगवान अर्हत सम्यक संबुद्ध भगवंतांनी सुआख्यात केलेला सुस्पष्ट केलेला जो धारण करणे योग्य असा सद्धम्म आणि संघगुणांना धारण करून आपली अविद्या दूर करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून विद्या प्राप्त करणारा आपलं अनर्यत्व नष्ट करून अट्टपुरुष पुग्गला म्हणतो ना आपण आपलं अनर्यत्व नष्ट करून आर्य धम्म धारण करून आर्यत्व प्राप्त करणारा भगवंताच्या सद्धम्मामध्ये प्रतिष्ठित होणारा अट्टपुरुष पुग्गला भगवंतांचा हा आर्य सावक संघ प्रथमतः या तीनही रत्नांना वंदन करतो अभिवादन करतो प्रणाम करतो नमन करतो। जेव्हा केव्हा भगवान बुद्धांच्या वाणीवर कधी संदेह निर्माण झाला कधी विचिकित्सा निर्माण झाली त्या वेळेला भगवंताचा हा सद्धम्म सुरक्षित करण्यासाठी पूजनीय आदरणीय भिक्खू संघांनी वारंवार संगायनं भरवून भगवंतांच्या मूळ वाणीची सुरक्षितता केली। त्या संपूर्ण महानुभावांना त्यांच्या ऋणांची आठवण करून या बुद्ध शासनाच्या चढाव उतारांमध्ये आपण जगत आलोत बघत आलोत जाणत आहोत मानत आहोत। जे जे या बुद्ध शासनामध्ये चढाव उतार आले त्या उतारांमध्ये आपल्याला या देशात वर्णव्यवस्था दिसली जाती व्यवस्था दिसली आणि जाती व्यवस्थेचा कर्तन काळ म्हणून बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानलं जातं। बोधिसत्व म्हणजे भावी बुद्ध भविष्यातले येणारे बुद्ध बुद्धत्व प्राप्त करण्याचा संकल्प ज्यांनी केलाय ते भावी बुद्ध होतील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। हा युगायुगाचा या चढाव उतारांमधल्या या जाती व्यवस्थेचा कायद्याने जाती व्यवस्था नष्ट करून तुटलेली माणसं जोडण्याचा एकच इलाज आहे एकच उपाय आहे की तुम्ही आम्ही सगळेच माणसं मनुष्य प्राणी असोत की मनुष्येतर प्राणी असोत 390 प्रकारच्या स्वभावाची आपण प्राणी आपण माणसं आपण सगळीच माणसं ते हिंदू असोत बौद्ध असोत जैन असोत शीख असोत यहुदी असोत ईसाई असोत मुस्लिम असोत ब्राह्मणेतर असोत काळे असोत गोरे असोत आर्य असोत अनार्य असोत कुठल्याही वंशाचे असू दे सगळीच माणसं रागरंजित द्वेषदूषित आणि मोहमुडीत होऊन काया वाच्या मनाने काम करत असतो। सगळ्यांचे जे हाल आहेत आपण आपल्या स्वभावाचे गुलाम आहोत म्हणून जगात दोन व्यक्ती एक नाही आहेत रागमूलक द्वेषमूलक मोहमूलक बुद्धिमूलक भयमूलक वितर्कमूलक स्वभावाची आपण माणसं जगात दोन माणसं एका आईची लेकरं असली तरी एक नाही आहेत। माझाच मित्र प्रमोद महाजन या देशाचा माजी संरक्षण मंत्री त्याच्याच भावाने त्याला गोळ्या घालून ठार मारला कुठे गेली रक्ताची नाती होती जगात दोन एका काळजाची देठ असली तरी एक नाही आहेत
वेगवेगळ्या स्वभावाची आहेत आणि 390 प्रकारचा स्वभाव. पुग्गल पंयती त्रिपिटकातला भाग. त्रिपिटक 3 पेटारे आहेत. भगवंतांच्या वाणीतनं प्रसवलेले 82,000 धम्मस्कंद. एकेका धम्मस्कंदावर एक एक प्रवचन आहे, एक एक धम्मदेशन आहे. 82,000 धम्मदेशन आहे. भगवान बुद्धांच्या वाणीची परिपूर्णता, परिशुद्धता त्याचे दाखले देऊन सुस्पष्ट करण्यासाठीचे 2,000 धम्मस्कंद अरहंतांच्या वाणीतनं प्रसवले. म्हणून एकूण 82 आणि 2,000 हे 84,000 धम्मस्कंदांमध्ये हा त्रिपिटक सामावलेला आहे. मागच्याच वर्षी म्यानमारला जाऊन आलेलो. ज्या त्रिपिटकाच्या गृहांमध्ये संगमरवरी पाट्यांवरती हा सगळा त्रिपिटक 84,000 धम्मस्कंद लिहिलेले आहेत. जेव्हा जेव्हा बुद्ध वाणीवर संदेह उत्पन्न झाला, विचिकित्सा उत्पन्न झाली, भगवंतांच्या मूळ वाणीची सुरक्षा करण्यासाठी पूजनीय भिक्खू संघांनी वारंवार संघायनं बोलवून भगवान बुद्धांची मूळ शिक्षा, मूळ शिकवण ती संग्रहित, ती सुरक्षित केली. त्या महानुभावांची आठवण करून 6व्या संगायनाचे साक्षीदार प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या ठिकाणी बाबासाहेब बोलले संगायनात, 6व्या संगायनात बाबासाहेब उठून उभे झाले, या देशातल्या स्थितीचं वर्णन केलं आणि हा देश कसा पोरका झाला, आमचा देश कसा पोरका झाला. म्यानमारवरती मोठी भिस्त ठेवली होती बाबासाहेबांनी, मोठी भिस्त ठेवलेली. आणि एकूणच हा त्रिपिटक 84,000 धम्मस्कंद, एक एक धम्मस्कंद स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे. ही सद्धम्मातली परिपूर्णता, परिशुद्धता हेच धम्मातलं, सद्धम्मातलं सौंदर्य होय. सौंदर्य शास्त्राच्या खूप वल्गना चालतात, त्याच्यावर खूप रस्साखेच केला जातो. सौंदर्याची चटणी भाकरी आपल्याला नाही कळत. मध्ये गडकरी हे कधी कधी बोलताना काय बोलतात, या जगात परिपूर्ण असं काहीच नसतं. काय माहिती, ही परिपूर्णता आणि परिशुद्धता शोधायला बाबासाहेबांना 35 वर्ष लागली. ही साधी गोष्ट नाही. जगात एका आईची 2 लेकरं असली, एका काळजाची देठं, तरी 2 व्यक्ती एक नाही आहेत, वेगवेगळ्या स्वभावाची आहेत. आणि तुटलेली माणसं जोडण्याचं एकच औषध आहे, तो म्हणजे बुद्धाचा धम्म. घराघरात, वस्ती वस्तीत, गावागावात, गावखेड्यामध्ये, शहराशहरांमध्ये, नगरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये, सगळ्या विदेशातमध्ये तू तू मैं तू तू मैं एवढी भांडणं सुरू आहेत, युद्ध सुरू आहेत. आणि युद्धानं नेहमीच मनुष्य समाजाची हानी झालेली आहे, अधोपतन झालेलं आहे. लाभ नाही, हानीच झालेली आहे. केवळ आणि केवळ मनुष्य समाजाचं कल्याण हे केवळ बुद्धाच्या सद्धम्मानीच होऊ शकतं. म्हणून जगाला युद्धाची नाही तर जगाला बुद्धाची गरज आहे. हे सगळ्या जगालाच मजबूर करून टाकणारे विश्वरत्न, बोधिसत्व, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भावी बुद्ध यांना देखील कोटी कोटी वंदन करतो, प्रणाम करतो. बाबासाहेबांचं हे सर्वसाधारण चित्त नव्हतं. द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतो ना आपण, हे ज्ञानाचा अर्क आहे, अर्क आहे. या युगावर छाप टाकून देणारे सत्व, उगीच सिम्बॉल ऑफ नॉलेज हे साधी सुधी गोष्ट नाही, ज्ञानाचा अर्क आहे. या कालखंडामध्ये बाबासाहेबांचा तोडीचा माणूस नाही. त्यावेळेला हे बोधिसत्वाचं जे महाकुशल चित्त असतं ना, ते एवढं शक्तिशाली असतं आणि हेच प्रभावशाली काम करतं. म्हणून जगाला मजबूर करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. 35 वर्ष या गोष्टीला लागले. 1 जानेवारी 1927 पहिल्यांदा भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ गेले. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळाली. आमचा पराभवाचा इतिहास आहे.
पराभवाचा इतिहास आहे. हा सगळा ब्राह्मणेतर आदिवासी भटका विमुक्त धर्मांतर झालेले हे मुस्लिम असोत की ख्रिश्चन अस्पृश्य समाज, बाबासाहेबांनी या देशाचं वर्णन करताना विश्लेषण करताना ब्राह्मण वर्ग, ब्राह्मणेतर वर्ग आणि बहिष्कृत वर्ग ता बाबासाहेबांची धारणा. बाबासाहेबांना जसं कार्ल मार्क्स जवळपास सगळ्या देशामध्ये भांडवली युग सुरू झालं, औद्योगिक क्रांती झाली, सरळ सरळ कामगार वर्ग आणि भांडवलदारांचा वर्ग असं वर्ग विभाजन प्रत्यक्ष दिसू लागलंय. कार्ल मार्क्स सारखा विद्वान मानवी समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास ही त्यांची धारणा. डायलेक्टिकल मटेरियलिझम द्वंद्वात्मक भौतिक वस्तू आहे, मॅटर आहे. या वस्तूचा विकास वा भकास त्या वस्तूंमधल्या अंतर्विरोधात निहित असतो. वस्तू सकारात्मकता, नकारात्मकता आणि परस्पर छेदकता ज्यामुळे त्या वस्तूचा विकास वा भकास होत असतो. ही डायलेक्टिकल मटेरियलिझमची जी अंडरस्टँडिंग आहे, द्वंद्वात्मक भौतिकवादाची जी समज आहे, ऐतिहासिक भौतिकवादाची समज आहे, ही पारंपरिक जी स्त्री प्रधान समाज व्यवस्था नष्ट होऊन वर्ग समाज निर्माण झाला. एकीकडे गुलामांचा आणि दुसरीकडे मालकांचा वर्ग, मध्ययुगीन या सरंजामशाही व्यवस्थेमध्ये एकीकडे सरंजामदारांचा वर्ग, दुसरीकडे भूदासांचा वर्ग आणि औद्योगिक क्रांती झाल्यानंतर भांडवलदारांचा एक वर्ग, दुसरीकडे कामगारांचा वर्ग. एकूणच कार्ल मार्क्सची बांधणी आहे, ठेवण आहे की संपूर्ण मानवी समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. हे जग सगळं स्वीकार करू लागले. बाबासाहेब आंबेडकर याला अपवाद आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे त्यांना वर्ण दिसलाय, त्यांना जात दिसली. कॉम्रेड डांग्यांना उत्तर देताना ते बोलले, तुम्ही खेड्यात राहू नका रे, खेडे जातीवादाची अड्डे आहेत. लोक शहरात यायला लागली, कापड गिरण्यांमध्ये काम करायला लागली. हे कापड गिरण्यांमध्ये काम करताना सूत जर धागा जर तुटला तर थुंकी लावायला लागायची. हे महार माथन लोक आहे ना, थुंकी लावतात बरं का. कॉम्रेड डांग्यांना काही वर्ग समजला नाही, जातही समजली नाही आणि वर्णही समजला नाही. तथाकथित क्रांतिकारी म्हणणारे लोक केवढे निर्बुद्ध आहेत, किती मिथ्या दृष्टीमध्ये घडलेले आहेत, वास्तव पाहता येत नाही. मार्क्सच्या म्हणण्यानुसार साहित्य हा समाजाचा आरसा आहे असं म्हणतात. ही प्रतिबिंबवादी साहित्याची मेख आहे. हे सत्य नव्हे, हे अर्धवट सत्य आहे. म्हणून डॉक्टर बाबा केवळ आरसा मानणं म्हणजे प्रतिबिंबवादी साहित्य यावर हे अरिष्ट समजलं पाहिजे. केवळ समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असं म्हणणं म्हणजे मिथ्यादृष्टी होय, संपूर्ण सत्य नव्हे. बाबासाहेबांना वर्ण दिसले, जाती दिसल्या, वर्ग पण दिसला. या समाज व्यवस्थेचं वर्णन करताना त्यांनी म्हणून ब्राह्मण वर्ग, ब्राह्मणेतर वर्ग आणि बहिष्कृत वर्ग असं विश्लेषण केलं. बाबासाहेबांच्या नजरेसमोरचा, बाबासाहेबांच्या चळवळीसमोर बघताना पारंपरिक कम्युनिस्टांची फारकत घेऊन कॉम्रेड शरद पाटलांनी दी स्लेव्हरी ऑफ दासशूद्रा कम्युनिस्ट पार्टीची त्यांनी रिझाईन देऊन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची रिझाईन देऊन त्यांनी हा ग्रंथ लिहिला 2 मोठ्या खंडामध्ये, दासशूद्रांची गुलामगिरी. त्यामध्ये वर्ण जाती वर्ग संघर्षाच्या इतिहासाची सगळी प्रक्रिया समजावून सांगितली. खूप सायंटिफिकपणे समजावून सांगतात, खूप सायंटिफिकपणे समजावून सांगतात. त्यांनी अब्राह्मणी साहित्याचं सौंदर्यशास्त्र प्रसवण्याचा प्रकार केला. साहित्याची अनेक दालनं आहेत, अनेक दालनं आहेत. या अभिजात साहित्याला, ब्राह्मणी साहित्याला उद्ध्वस्त करण्यासाठी दलित साहित्य संसद निर्माण झाली. दलित साहित्य आकाराला आलं, बौद्ध साहित्य आकाराला आलं, ब्राह्मणेतर साहित्य आकाराला आलं, फुले आंबेडकरी साहित्य आकाराला आलं, जनसाहित्य आकाराला आलं. वेगवेगळी साहित्याची दालनं उभी झाली. अब्राह्मणी साहित्याचा आविष्कार दलित, आदिवासी, ग्रामीण
या ब्राह्मणोत्तर चळवळीचं हे सौंदर्य मांडण्याचा प्रयत्न, अब्राह्मणी साहित्याचं सौंदर्यशास्त्र यात योग्यपणे मांडणी करण्याचा प्रयत्न कॉम्रेड शरद पाटलांनी केला. वर्ण जाती वर्ग संघर्षाची ही बहुप्रवाही इतिहासाची धारा मार्क्सच्या एक पुढे पाऊल जाऊन बाबासाहेबांची ही समज ओतप्रोत भरण्याचा प्रकार कॉम्रेड शरद पाटलांनी केला. हे जरी खरं असलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तिरंग्या झेंड्यावर हा चौथा रंग कोरलाय, धम्मचक्र कोरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. का बरं कोरलं? काय कारण होतं? काय उद्देश काय होता बाबासाहेबांचा? घटना दत्त स्टेट सोशलिझम. घटना दत्त, घटनेतनं हा राज्य समाजवाद कायम करता यावा. भगवान बुद्धांनी कूटदंत सुत्तामध्ये जो उपदेश राजे महाराजे लोकांना केला होता, कूटदंत हा ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाला उपदेश करताना राजांनी कसं वर्तन करावं. देवो वसतु कालेन सस्य संपत्ती हेतूच हितो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. देवो वसतु कालेन, वेळेवर पाऊस पडू दे, भरपूर धन्यधान्य पिकू दे, लोक खुशाल होत, लोकांचं भौतिक आणि संपूर्ण आध्यात्मिक जीवन त्याला उजाळा मिळो. त्यामुळे हे आपण रोज म्हणतो ना, देवो वसतु कालेन सस्य संपत्ती हेतूच हितो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. राजा जर धार्मिक झाला तरच लोकांचं कल्याण होऊ शकतं. हे आजचे राज्यकर्ते अधर्मवादी आहेत. यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? सदाचरण म्हणजे सत्य आचरण, नीतिवान मनुष्य म्हणजे जो शील संपन्न आहे, समाधीवान आहे, प्रज्ञावान आहे. हे एवढ्याशा शब्दात आकलन. बुद्ध काय सांगतायत? सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केलं. सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी 4 असंख्येय 1,00,000 कल्प एवढ्या जीवनातनं यात्रा करावी लागली. आपल्याला वाटत असतं भगवान बुद्धांचं पहा ना रचना कशी आहे. त्यांच्या अंगावर 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं, अनुव्यंजनं यांनीही त्यांची काया परिपूर्ण भरलेली आहे. आपण संध्याकाळी जाल आणि वाचाल. दीघनिकाय सुत्तामध्ये लखन सुत्त आहे. दीघनिकाय सुत्तामध्ये दीर्घ सुत्त आहेत भगवंतांची वाणी. हे कोणतं कर्म केलं तर कोणती लक्षणं प्रकट होतात. सिद्धार्थ गौतमाला त्याला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी, सम्यक संबोधी प्राप्त करण्यासाठी 4 असंख्येय 1,00,000 कल्प एवढ्या जन्मातनं, एवढ्या जीवनातनं वाटचाल करावी लागली. तापस सुमेध हे बोधिसत्वाचं प्रथम जीवन. या तापस सुमेधापासून तर सिद्धार्थ गौतमापर्यंतची ही वाटचाल 4 असंख्येय 1,00,000 कल्प. एक असंख्येय म्हणजे 1 या आकड्यावर 140 शून्य द्यायची. एक असंख्येय हा आकडा समजा. 4 असंख्येय म्हणजे 4 या आकड्यावर 140 शून्य द्यायची. 4 असंख्येय. 4 असंख्येय 1,00,000 कल्प. बापरे, कल्प म्हणजे काय? कल्पवर्ष. भगवंतानी सारीपुत्र विचार म्हणतो, भगवान हे कल्प काय भानगड आहे? कल्पवर्ष कसं मोजायचं? भगवंत काय म्हणत? ही सूर्यमाला उत्पन्न, बघा, ही सूर्यमाला उत्पन्न होऊन नष्ट होण्यापर्यंतचा कालावधी. आपण ज्या सूर्यमालेमध्ये आहोत, या सूर्यमालेच्या उत्पत्तीपासून तर व्यय होण्यापर्यंतचा कालावधी, याला एक कल्पवर्ष असं म्हणतात. एक कल्प. पुन्हा समजावून सांगताना ही भातशेती होती. भातशेती, ह्या भातशेतीचं वर्णन करता ना, एक योजन, बघा, एक योजन सरासरी 20 किलोमीटर लांब, एक योजन लांब, एक योजन रुंद आणि एक योजन खोल एवढा खड्डा करायचा.
आणि त्याच्यात राई आहे ना, सरसो टाकायची, शीग लावायची, लावली त्याच्यातला एक दाणा काढायचा, 100 वर्ष होऊ द्यायची, मग नंतर दुसरा दाणा काढायचा. 100 वर्षाच्या अंतरावर जेव्हा हा खड्डा खाली होईल तेव्हा मोजायचं एक कल्प. आलं की नाही बापाचं नाव? कशी मोजणी कराल? अपमानो बुद्धो, अपमानो धम्मो, अपमानो संघ. बुद्ध धम्म संघ रत्न अशा आहेत ज्यांचं मोजण्यासाठी कुठलंही वजन नाही, प्रमाण नाही, वस्तुमान नाही आहे. कसं मोजायचं, कसं मोजणार? त्यामुळे हे 3 रत्न असे आहेत. बुद्ध रत्न, बुद्ध जे स्वयंगुरु असतात त्यांचे कोणी गुरु नसतात, स्वप्रयत्नानं बोधी ज्ञानाचं अनुसंधान करतात. तुम्हाला अनुसंधान करता येतं का? जे आपल्या 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमत्थ पारमिता या 30ही पारमितांचं डोंगर रचून ही 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन धारण करणारी जेव्हा काया प्राप्त करतील, ही महापुरुषांची लक्षणं आहेत. तुमच्या हातात आत्ता माईक द्या. आता सम्राट अशोकापासून जिजाऊ मग अण्णाभाऊ साठ्यांपर्यंत तुम्ही सगळ्यांना महापुरुषांच्या यादीत कोंबता. आता रेडीमेड शब्द मिळाले आपल्याला, त्याच्यामुळे आपण कुठल्याही शब्दाचा कसाही वापर करत असतो. आपली ही मिथ्या धारणा आहे. म्हणून भगवंताचा एक एक धम्मस्कंद समजावून घेताना त्याची परिपूर्णता आणि त्याची परिशुद्धता ही तपासावी लागते. शब्द तोला मोलानं वापरावे लागतात. या धम्म परिषदेच्या निमित्तानं बौद्ध साहित्य प्रचार संस्था राज्यस्तरीय ही 2य बौद्ध धम्म परिषद, या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक शुक्राचार्यजी गायकवाड. आता मी उद्घाटनासाठी आलो. याचं उद्घाटन कसं करायचं? मेणबत्ती अगरबत्ती लावून हे उद्घाटन, ज्या परिषदेमध्ये ज्या विषयांचा गोषवारा घेतला जातो त्याची पूर्वपीठिका, त्याची मुळं, त्या मुळांवरती हात लावा, मग तुम्हाला सगळं शोधता येईल. हे उद्घाटन हे असते. बौद्ध धम्म परिषद. मी गेलो म्यानमारला, सगळे फोटो बिटो सगळे, अनुमती नव्हती तरी मला माझ्याकडे पाहून मला फोटो बिटो घेऊ दिले. माझ्या मोबाईलमधनं सगळे विसर्जित झाले. काय करा, डिलीट झाले, मोबाईल बंद पडले. 82,000 धम्मस्कंद ही सुत्त पिटकातली आहे. यात जिथे या 82,000 हे भगवंतांच्या वाणीतनं प्रसवलेले, 2,000 धम्मस्कंद हे अरहंतांच्या वाणीतनं प्रसवलेले, 21,000 धम्मस्कंद ही सुत्त पिटकात, 21,000 धम्मस्कंद ही विनय पिटकातली आहेत आणि 42,000 धम्मस्कंद ही अभिधम्म पिटकातली आहेत. तिथे जाऊन चाळा म्हणजे समजेल भगवंतांची मूळ वाणी काय आहे. आपल्याला एकदा जाणीव होईल. आपण मानतो, जाणत नाही. जाणतं कोण? ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं आहे त्याची जाण त्यांना असते. आपल्याला ती परिपूर्णता आणि परिशुद्धता आहे. लोकीय सौंदर्य आणि लोकोत्तर सौंदर्य हे प्रज्ञेच्या आधारावर, याची संपूर्ण प्रज्ञेच्या आधारावर. आर्य उन्हीं को कहा जाता है आर्य पुद्गल, जिन लोगों ने आर्य सत्य का साक्षात्कार किया हो. संग गुण है. श्रोतापन्न मार्गस्थ फलस्थ, सकदागामी मार्गस्थ फलस्थ, अनागामी मार्गस्थ फलस्थ, अर्हत मार्गस्थ फलस्थ, अट्टपुरीस पुद्गला, यांना आर्य पुद्गल म्हणतात. व्यक्ती आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच माणूस घडवला जातो. तुम्ही आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलेलो असलो तरी माणूस म्हणून अजूनही घडवणूक झालेली नाही. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्ष लागली हे समजायला. व्यक्ती आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच तो माणूस म्हणून त्याची घडवणूक होऊ शकतं. दुसरा जगात कुठलाच इलाज नाहीये.
तो नेहमी ज्यांनी शोतापन्न सतरागामी अनागामी अर्हत्व प्राप्त केलेले आर्यपुत्र झालेला आहे, त्या व्यक्तीचा मुळात स्वभाव बदललेला आहे. तो नेहमीच वीतरागी, वीतद्वेषी, वीतमोही होऊन काया वाचा मनाने कर्म करेल. त्याला कितीही कोणी प्रेरणा दिली, प्रोत्साहित केलं, तरी त्याला पाप कर्म शिवू शकणार नाही. आणि तुला आम्हाला रोज म्हणावं लागतं, सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सच्चित परियोदपनं एतं बुद्धानं शासनं. हेच बुद्धांचं सांगणं आहे, हाच बुद्धाचा उपदेश आहे. असं आपण रोज आपल्याला म्हणावं लागतं. जे आर्यपुत्र आहेत ना, तर माणूस म्हणून त्याची घडवणूक, आपली हानी होणार नाही आणि इतरांची हानी होणार नाही, आपलाही लाभ होईल आणि इतरांचाही लाभ होईल, अशीच कर्म काया वाचा मनाने कर्म करेल ती व्यक्ती ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे. ही छळी आहे ना, बांगलादेशात 10व्या वर्षात एका अर्हत भिक्षूंबरोबर केलं. आता मला काय माहिती यांनी अर्हत्व प्राप्त केलं की नाही, जसा संदेह निर्माण साहजिक आहे. 3 महिन्याच्या वर्षावासात मला सायंकाळी त्यांच्याबरोबर ध्यान करण्याची मला अनुमती मिळाली. ही छळी त्यांनी मला दिलेली आहे. त्यांच्या मोठ्या शिष्याला जाणार होती, पण ते माझं जास्त तगडं पुण्य पडलंय त्याच्यामुळे माझ्या वाट्याला आली असं समजायचं. मला संदेह निर्माण होत होता. संदेह. रोज शुक्रवारी ती प्रवचन करायचे, नुसती अभिधर्मावर बोलायचे. व्यक्ती गृहस्थ असू दे की गृहत्यागी, 10ही मार बंधनाशी लढाई कशी करायची, मार बंधनं कशी तोडून टाकायचे याचं मार्गदर्शन करत होते. कामछंद, व्यापार, तीनमिद्ध, औदत्य, कौकृत्य, विचिकित्सा, शिलवर, परामर्श, सक्काय दिट्टी, रूपराग, अरूपराग, अविद्या, औदत्य, ज्यामुळे हे 10चे 10 मारबंधनं कशी तोडून आर्यत्व प्राप्त कसं करायचं याचं मार्गदर्शन करत असत. खूप मार्गदर्शन करत असत. एक दिवस आश्विन पौर्णिमेच्या अगोदरचा दिवस मला पहिल्यांदा संदेह निर्माण व्हायचा. मला त्यांच्यासोबत ध्यान करण्यासाठीची संधी मिळाली होती. त्यांच्या सेवेत असलेली ही जी भिक्षू आहेत, शामणेर आहेत, ते बाहेरच्या वरांड्यात, तिकडे एशी असायची, त्या बाहेरच्या वरांड्यात जाऊन आराम करायचे. बस 11 वाजता भोजन झालं की 12 वाजता मस्त पडून राहायचो, आराम करायचो, झोपा घ्यायचो. आणि रात्री सायंकाळी 6 वाजेपासून तर पहाटेला 5 वाजेपर्यंत मी त्यांच्याबरोबर ध्यान करत राहायचो. आपलं कुशल 92 वर्षाचा म्हातारा भिक्षू साधनानंद महास्थवीर त्यांचं नाव. मी अगदी जवळून माझं कुशल त्यांच्या खुर्चीसमोर न्यायचो. 92 वर्षाचा म्हातारा भिक्षू बसूनच राहायचा. मला संदेह यायचा, कारण मी वाचन केलं की ज्या व्यक्तींनी अर्हत्व प्राप्त केलेलं असेल ती व्यक्ती बुद्ध आहे. अर्हत्व प्राप्त करू, हे बोधी ही मिथ्या नाही, ती सम्यक आहे, म्हणून संबोधी. हे संबोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार केला जातो. हा आर्य सत्याचा साक्षात्कार करण्यासाठी चंचल चप्पळ मन, हे आनापान सती आणि इतरत्र 40 प्रकारचे शमद भावनेचे कम्मठान, की ज्या कम्मठानाच्या आधारावर खणिक समाधीपासून उपचार समाधी आणि उपचार समाधीपासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचण्याची सगळी परिपूर्णता, परिशुद्धता ही प्रतिष्ठापित करणारं मार्गदर्शन केलं जातं. आणि या विपश्यना या कम्मठानाच्या आधारावर संमर्शन, 10 प्रकारचे ज्ञान, संमर्शन ज्ञान, उदयवे ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निबिदा ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, पठिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान आणि अनुलोम ज्ञान, हे ज्ञानाचा टप्पा आहे. क्रमशः हे बोधी ज्ञान धारण करण्याची सभ्य संखारा अनिच्छाती, सभ्य संखारा दुःखाती, सभ्य धम्म अनत्ताती, यदा पंयाय पश्यति अथ निपिंदती दुःखे हे समग्र विशुद्धिया. हा विशुद्धीचा मार्ग आहे. सर्व संस्कार अनित्य आहेत, सर्व संस्कार दुःख आहेत, सर्व धम्म अनत्त आहेत. पहा, चित्तधर्म, चित्तात जे जे काही चिंतन म्हणून सुरू होतं याला चित्तधर्म म्हणतात. मन काय करतं? आलंबते चित्तेती ती चित्तं. हे नेहमीच आलंबन असतं चित्तात, चिंतन मनन करणं. तुम्ही झोपून जरी गेलात, मरून जरी गेलात, तरी तुमचं मन चिंतन मनन करणं थांबवणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, आपण मानत असतो, आपण जाणत नसतो.
ज्यांना 6 प्रकारची अभिज्ञा प्राप्त झालेले असतात त्यांना याची जाणकारी, त्यांना जाणकारी असते, ते जाणत असतात. आपण बोधिसत्व बाबासाहेबांना मानतो, जाणतो का? बाबासाहेब बोधिसत्व आहेत हे आपण मानतो, जाणतो का? नाही जाणतो. भिक्षूंना जाणता येतं. ज्या 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त, अभिज्ञा असं प्रमुख ज्ञान, दिव्य चक्षु, दिव्य श्रोत, परचित्त ज्ञानी, पुब्य निवासानुसतीचं ज्ञान, इद्दीपाद आणि आश्रवक्षय, कामाश्रव, भवाश्रव, दृष्ट्याश्रव आणि अविद्याश्रव, या सगळ्या आश्रवातून नष्ट व्हावं, मुक्त व्हावं लागतं. त्या 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त करणाऱ्यांकडे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. म्हणून बाबासाहेबांच्या विषयी मी पण बोधिसत्व मानत होतो. खरंच बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व आहेत का? म्हणतेना हात जोडून विचारलं 3दा, बोधिसत्व आहेत का? तुम्हाला हा प्रश्न पडला आहे ना? कोणी नाही, कोणी आहे म्हणतात ना, कोणी अजूनही नाही म्हणतात, मान्यता नाही देत कोणी. म्हणते म्हणाले हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ते काही अर्हत्व प्राप्त नव्हते. माईसाहेब आंबेडकरांच्याकडे गेलो होतो, तर माईसाहेब आंबेडकरांना विचारलं, बाबासाहेबांनी तुला काही सांगितलं का? माई म्हटलं, शोतापन्न आहेत की सकदागामी आहेत की अनागामी आहेत असं काही सांगितलंय? नाही रे बाबा म्हणे, तसं काही सांगितलं नाही. तुम्ही काय विचार करता? मेलं तर गेलं, त्याला जाळून टाकाल, नाही तर काढून टाकाल. मेलं तर संपलं. आपण विज्ञान युगात राहतो. विज्ञान युगात राहणारी माणसं या समजाला टाळतील का? बरोबर निहाळून पाहतील की नाही? अरे मेल्यानंतर ही एनर्जी नष्ट होते का? E=mc². आपण विज्ञान युगात जगतोय. ही एनर्जी नष्ट होत नाही, बदलते, रूप बदलते, ती नष्ट होत नाही. हे शरीर जे अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे, याची दाहक्रिया झाल्यानंतर, दफन केल्यानंतर हे अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातू वेगळ्या धातूंमध्ये विलीनीकरण होतं. हे नष्ट होत नाही. या सगळ्या ज्या धातू आहेत त्या सगळ्या धातूंमध्ये यांच्या हे एनर्जी आहे की नाही? तर आहे. पण ज्याला जीव म्हणतो, ज्याला प्राण म्हणतो, या शरीरात प्राण आहे का? बरं, जीव तरी आहे का? तरी सजीव हा शब्द आपण व्यवहारात वापरतो. तथागतांना जीवही सापडला नाही तरी जीवितेंद्रिय हा शब्द प्रयोग केला जातो. आपण जिवंत आहोत याचे दाखले काय आहेत? हा श्वास येतो ना, जातो ना, जन्मापासून मरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीला. याला काही हिंदूंचा की बौद्धांचा की जैनियांचा की शिखांचा की ईसायांचा की ब्राह्मणांचा की ब्राह्मणेतरांचा, काळ्यांचा की गोऱ्यांचा, या वंशांचे त्या या देशातल्या की त्या देशातल्या कुणाचा सार्वजनीन आहे? धम्म हा सार्वजनीन असतो, सगळ्यांसाठी एकसारखा लागू पडतो. धम्म म्हणजे प्रकृतीचा नियम, निसर्गाच्या नियमाला धम्म असं म्हणतात. अनिच्छा वतसंखारा उत्पादवय धम्मिनो उपजित्वा निरुद्धंती. ते संगूपे सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केलं तेव्हा हे कळलं, या निसर्गाचा नियम उत्पन्न होऊन नाश पावणे हे लोकीय धर्म आहे, हा लोकीय स्वभाव आहे. लोकोत्तर धर्म काय आहे? जे उत्पन्न होत नाही आणि जे नष्ट होत नाही, हा लोकीय धर्म नियम आहे. हे आहारज, उतूज, चित्तज, कर्मज हे धम्म नियम. धारेती ती धम्मा. भगवान बुद्धांनी, सिद्धार्थ गौतमानी बुद्धत्व प्राप्त केलं, त्यांनी सद्धम्म प्रसवला, सत्य धम्माची देशना दिली, सत्य धम्म सुआख्या सुस्पष्ट केला. बौद्ध धर्म नाही. आम्ही सगळे भिक्षू, आम्ही सगळे त्यांचे अनुयायी स्वतःला बौद्ध म्हणू लागलो. बौद्ध हे अनुयायांचं, बौद्धांचा धम्म म्हणजे बौद्ध धम्म का? तुम्हाला एवढी अक्कल आहे का? आम्हाला एवढी अक्कल आहे का? बुद्धाचा धम्म आहे, लक्षात ठेवा, बौद्धांचा नाही. बौद्ध हा संप्रदाय, धम्म नाही होऊ शकत. त्यामुळे एकेका शब्द एवढा स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे, त्याची परिपूर्णता आणि परिशुद्धता हेच धम्मातलं सौंदर्य होय. परिपूर्णं परिशुद्धं. आणि
14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जी धम्मदीक्षा दिली, धम्मक्रांती घडवली. आपला हा 67 वर्षाचा प्रवास, वेगवेगळी साहित्याची दालनं पुढे आली. कॉम्रेड शरद पाटलांना मी बोललो, बाबासाहेबांची फुले आंबेडकरी धारणा, बाबासाहेबांची फुले आंबेडकरांची ही धारणा ब्राह्मणेतर धारणा आपण अब्राह्मणी साहित्याच्या सौंदर्य शास्त्रात कोरण्याचा प्रयत्न केला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या राष्ट्राच्या झेंड्यावर हा चौथा रंग, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो म्हणता ना, न्याय म्हणजे सत्य, सत्य मार्गावर. काय आहे सत्य? हे धम्मचक्र आहे ना. हे तू बच्चे, आरंभण बच्चे, अधिपती बच्चे, अनंतर बच्चे, समानंतर बच्चे, सहजात बच्चे, अन्यवन्यम बच्चे, निश्चय बच्चे, उपनिश्चय बच्चे, पुरे जात बच्चे, बच्चे जात बच्चे, आसेवन बच्चे, कम्म बच्चे, विपाक बच्चे, आहार बच्चे, इंद्रिय बच्चे, झाड बच्चे, मध्य बच्चे, संपयुक्त बच्चे, विपयुक्त बच्चे, अत्थि बच्चे, नत्थि बच्चे, विगत बच्चे, विगत बच्चे होती. काय कळलं? लय गडबडीचं काम आहे. वांद्यात वांदेत हेतु संपयुक्त कानंचन धम्मानंतं समुत्थानानंच रूपानं हेतु बच्चे न बच्चे. तुमची संसद आहे आंधळी, तुमची संसद आहे बहिरी, तुमच्या संसदेला मारलेली लखवा ती झाली मुकी. काँग्रेसच्या सरकारने 25 वर्ष स्वातंत्र्याची झाली, रौप्य महोत्सव स्वातंत्र्याचा साजरा केला. पण लोकसभेत, राज्यसभेत या धम्मचक्राविषयी चर्चाच नाही हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून राज्य प्रणीत घटना दत्त राज्य समाजवाद, स्टेट सोशलिझम स्थापित करण्याचा प्रयत्न करताना राष्ट्रपती भवनावर धम्मचक्र प्रवर्तनाय असं लिहिलं. का बरं लिहिलं? त्याच्यावर राज्यसभेत, लोकसभेत अजून चर्चा झाली का? भगवान बुद्धांचीच मूर्ती राष्ट्रपती भवनात ठेवली, कोणीतरी विरोध केला होता का? बाबासाहेबांनी ती मूर्तीच का बरं ठेवली याचा काही चर्चा राज्यसभेत, लोकसभेत झाली आहे का? बरं, लोकसभेत आणि राज्यसभेत तिथे धम्मचक्र प्रवर्तनाय लिहिण्याचा बाबासाहेबांचा काय उद्देश होता? लोकसभेच्या, राज्यसभेच्या सभापतीच्या खुर्च्यांच्या मागे तुम्ही सभालोचन कधी कधी ऐकताय ना, धम्मचक्र प्रवर्तनाय असं लिहिलंय. काय उद्देश होता? तुम्हाला डोळे आहेत की नाही आहेत? तुम्ही पण डोळे असून आले. एकाच वेळेला रिपब्लिकन पक्षाचे 4चे खासदार निवडून गेले होते संसदेत. मी बोंबा ठोकायचो, तुम्ही जा याच्यावर चर्चा करा. शेवटी बाबासाहेबांनी 4 शिवमाची जी राजमुद्रा, या देशाला ही राजमुद्रा दिली. चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय. हा उपदेश 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त करणाऱ्या भिक्षूंना उपदेश केला. एक भिक्षू एकटा जायचा, 2 जण मिळून जायचे नाही. एक भिक्षू एवढा सक्षम होता, येणारी व्यक्ती ती गृहस्थ की गृहत्यागी असू दे, त्यांच्या स्वभाव विशेष ओळखून त्यांना शमत भावनेचे कम्मठठाणातून अभ्यास करून घ्यायचे. खणिक समाधीपासून अर्पणा समाधीपर्यंत अभ्यासाची सगळी तयारी करून घ्यायचे. विपश्यना या कम्मठठाणाच्या आधारावर समस्त ज्ञान, उदयवे ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निब्बिदा ज्ञान, मुचित काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान, अभिनव ज्ञान, या 10 ज्ञानाच्या प्रक्रिया योग्यपणे सुस्पष्ट सुवाख्यात करून समजावून द्यायचे, अभ्यास करून घ्यायचे. एक भिक्षू एवढा सक्षम असायचा. भगवान बुद्धांच्या एक धम्मस्कंदांचं मुळास धम्म पटिसंहिता, अत्तपटिसंहिता, निवृत्तीपटिसंहिता, पटिमानपटिसंहिता, या पटिसंहिता ज्ञानाच्या आधारावर एक धम्मस्कंद योग्य आकलन, लोकी आणि लोकोत्तर सद्धम्म, हा सद्धम्म आहे. भगवान बुद्धांनी सद्धम्म साकारलाय, सद्धम्म कथन केलाय. म्हणून धम्म हा बौद्ध नसतो, हिंदू नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, ब्राह्मणोत्तर नसतं, धम्म शुद्ध असतो. या निमित्तानं धम्म साहित्याचं हे सौंदर्य प्रकाशित करण्याची ही मुळं, सुगती, अधोगती, उन्नती आणि अवनती या सद्धम्माची योग्यपणे आम्ही, आमच्यासारखे लोक योग्यपणे धम्माचं कथन करायला विसरलो, भुललो. त्यामुळं दाना किती आम्हाला कर्मकांड करायला लागलो. आम्ही योग्यपणे ध्यान करण्याचं विसरून गेलो. गोयंका मास्तर कमीत कमी त्यांनी 14 वर्ष उबाकीन गुरुजींच्या चरणाजवळ राहिलाय आणि पहिली तरी पायरी त्यांनी प्राप्त केली. हे खरं आहे. एक गृहस्थ माणूस तो पटीच्य समुत्पाद एवढ्या शिताफीनं समजावून सांगतो.
खरंच समजावून सांगत होते. खरं आहे, 60-60 दिवसाचे शिबिर करा म्हणजे तुम्हाला समजून येईल. ही विद्या आहे, हे बल आहे, हे बोधी आहे, ही मिथ्या नाही, ती सम्यक आहे. म्हणून सम्यक संबोधित ज्ञानच हे जगाला तारू शकतं. युद्धापासून हटवून बुद्धापर्यंत जे जे जातील त्यांचं कल्याण होईल, त्यांचं मंगल होईल. सगळ्या जगातल्या सगळ्या संप्रदायांच्या तडातड भिंती तुटू दे. तुम्ही 20 वर्ष मरू नका. म्हणजे गगन मलिकजी, तुम्ही 20 वर्ष मरू नका. म्हणजे पंढरपूरचा सोहळा भंते ज्ञानज्योतींच्या उपस्थितीमध्ये पंढरपूरचे हे सगळे वारकरी आहे ना, रामकृष्ण म्हणणं बंद करतील आणि ते बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. त्यासाठी तयारी सुरू आहे. ऑस्ट्रेलियाला आता धर्मांतराची तयारी सुरू आहे. तुम्ही आमच्याबरोबर तिकडे जाता येईल धर्मांतराच्या सोहळ्याला. तिथे सगळे युरोपियन लोक आहे, शिक्षा भोगणारे. शिक्षा भोगणाऱ्यांनी ऑस्ट्रेलिया घडवलं. तिथे धर्मांतराच्या तयाऱ्या होत आहेत. आता जगात सगळ्या सुनामीच्या लाटा कशा येतात तशा ह्या धर्मांतराच्या लाटाच उसळणार आहेत. जगाला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूर केलं, साऱ्या जगात धम्म प्रसरणार आहेत. सगळ्या संप्रदायाच्या सगळ्या भिंती तळातळ तुटून पडणार आहेत आणि सारं जगच बुद्धमय करण्याची सगळ्यात कठीण जबाबदारी जी तुमच्या आमच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. म्हणून हा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष योग्यपणे समजावून सांगण्याचं बल जर आपण धारण केलं तरच हा सद्धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं हे वैभव खूप घडो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. या धम्म परिषदेच्या या उद्घाटन प्रसंगी मी एवढं बोलून मी इथेच थांबतो. खूप मंगल हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.